संध्या सुरत गायकवाड मीला 1 तारखेला इथं डिलिव्हरी आणलं होतं. तिथे 1 तारखेला सिजर केलं त्यांना. मग आम्हाला 4थ्या दिवशी 4 तारखेला सुट्टी दिली. तर तिला उलट्या होऊ लागल्या. तर मी त्यांना म्हणलं उलट्या होत्या, तर त्यांना काही लक्ष दिलं नाही. मग इथं डॉक्टरला म्हणलं उलट्या ते म्हणले पित्त वगैरे झाला असं. म्हणजे बाहेरून गोळ्या दिल्या, बाहेरून गोळ्या घेऊन आले. तरी पण मग त्यांना म्हणलं की आणि उलट्या होत्या तुम्ही थोडं लक्ष द्या. तर ते काय म्हणले नाही तुम्हाला सुट्टी झाली म्हणले तुम्ही आपलं जा. तर मी काय म्हणलं सर असं कसं काय. तर ते काय म्हणले तुम्हाला राहायचं असेल तर म्हणजे तुमच्या रिक्षा तुमच्या रिक्षावर. मी काय म्हणलं मग तुम्ही डॉक्टर जर रिक्षा घेत नाही तर म्हणलं मी घेऊन जाते. मग मी घेऊन गेले आमच्या गावाकडे नाही का आला वडवणीला. मग तिला परत उलट्या व्हायला. मग परत उलट्या झाल्या मी तिथं चोले मॅडमवर मी त्यांच्याकडे घेऊन गेले. त्यामध्ये रक्तामध्ये इन्फेक्शन झाले. मग इन्फेक्शन झाल्याच्यानंतर 3 दिवस कोर्स केला. मग परत मी बीडला आणलं. ते हे आणलं नाही का ढाकणे नाही का ते त्यांच्याकडे आणलं. तर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटचे म्हणजे हे करा सिटी स्कॅन सोनोग्राफी करा. मग मी केली. मग केल्याच्या नंतर ते काय म्हणले की तुमच्या पेशंटमध्ये पू झालाय आतमध्ये जास्त. तर मग आम्ही त्यांना विचारतो. ते काय म्हणले तुम्ही काय करा म्हणले आम्हाला 5 लाख रुपये द्या आणि इथं ऑपरेशन करतो. तर मी त्यांना म्हणलं माझ्याकडे 5 लाख रुपये नाहीत म्हणलं सर. मग ते बरे तुम्हाला जिथं द्यायचे तिथे घेऊन जा. मग माझ्या मुला पुण्याला दिनानाथला घेऊन गेले पहिल्यांदा. मग तिथं घेतलं तर ते म्हणले आमच्या पेशंट म्हणले सिरियस आहे तिथं काय म्हणले आमच्याकडं समजा काही सुविधा नाही. मग मी वायशमला गेले. वायशमला पण म्हणले आमच्याकडे सुविधा नाही. मग मी ससूनला गेले. ससूनला गेल्याच्यानंतर त्याने म्हणजे लगेच ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्याच्यानंतर मग तिचं लगेच 11 तारखेला त्याने ऑपरेशन केलं. मग ऑपरेशन केल्याच्यानंतर ते मॅडमनं बाहेर आल्या. मग त्यांना आम्हाला दाखवलं. त्यांनी विचारलं कुठं केलं इथं ऑपरेशन. तर मी त्यांना सांगितलं की आमच्या इकडे बीडला रुग्णालयामध्ये. तर त्या म्हणल्या हे डॉक्टरच तर कोणच म्हणल्या म्हणजे समजा असं करते मला सोबत. तर त्याला दाखवला व्हिडिओ. तर त्याच्यामध्ये एक कापड होतं आणि हातामध्ये ग्लोव्ज होते म्हणजे ह्याच्यामध्ये पोटामध्ये. मग नंतर ते ऑपरेशन झालं 2-3 दिवस म्हणजे बरी झाली. परत आणखीन ते जास्त इन्फेक्शन झालं. परत तिच्या आतडे आतमध्ये तुटल्याच्या नंतर परत ऑपरेशन केलं तिचं. आता ससरला माझी मुलगी ऍडमिट आहे. ज्यांच्याकडून हे झालंय गुन्हा त्यांच्यावर कारवाई लगेच करावी असं. आता तुम्ही वरी CS ला भेटलात का? काय म्हणणं आलं त्यांचं? ते CS म्हणणं आहे की म्हणजे CS ला माहिती आहे 9 तारखेला. म्हणजे ते म्हणतात आम्हाला कल्पना आहे. म्हणजे ते ढाकणे आहेत तर कुठले ढाकणे त्यानं ते 3 वाजेपर्यंत मला संपर्क करत होते. 3-4 वाजेपर्यंत. तर मी म्हणलं हे फोन का करतात म्हणलं मला म्हणजे असं वाटलं. तर ते काय म्हणजे नाही आम्ही नाही का म्हणजे पेशंटची काळजी घेण्यासाठी. तर मग ह्यांना सांगितलं. म्हणजे काय म्हणतात की आम्हाला 9 तारखेला माहित होतं. मग यांना माहित होतं तर मग यांना समजा एक फोन करून विचारायचं ना म्हणजे काय आहे काय नाही म्हणून. मग त्यांना पण माहिती CS ला पण माहिती आणि ते ढाकण्याला पण माहिती. म्हणजे यांना काय केलं दाबण्याचा प्रयत्न करते ते. सदरील डॉक्टरवर कारवाई न झाल्यास पुढचा इशारा काय असणार आहे आपला? आम्ही उपोषण करू. आम्ही म्हणजे इथं आंदोलन छेडू. आम्ही काय पण करायची तयारी. कारण माझ्या मुलीचा जीवनाचा प्रश्न आहे. कारण आज माझी मुलगी तिथं आयुष्यामध्ये आहे. तिचं काहीच करणं नाही. डॉक्टर म्हणते तुमचं नशीब आमच्यापर्यंत चालू आहे. त्याच्यामुळे तात्काळ ह्यांच्या सगळ्यावरच कारवाई करण्यात येईल ही आमची मागणी आहे. तात्काळ झाली